नारायण राणे काँग्रेस सोडण्याच्या बातम्या सुरू झाल्यानं आता काँग्रेसनं राणेंच्या मंथरणीचे प्रयत्न सुरू केलेत। त्यासाठी राणेंना काँग्रेस नेतृत्वानं तातडीनं दिल्लीला बोलावले। दिल्लीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची ती भेट घेतील। नारायण राणे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे, त्यामुळे राणेंना रोखण्यासाठी काँग्रेसमध्ये जोरदार फिल्डिंग लावली जाते। काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांसह राणेंनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती। नागपुरात चक्क नितीन गडकरींच्या वाढदिवसाच्या नियोजनासाठी भाजपची एक खास बैठक बोलावण्यात आली। विशेष म्हणजे या बैठकीला मुख्यमंत्र्यांपासून विदर्भातील मंत्री, आमदार, खासदारांसह जवळपास 35 पदाधिकारी हजर होते। गडकरींच्या वाढदिवसाच्या तयारीवर या बैठकीत उहापोह झाला। येत्या 27 तारखेला गडकरींचा 61वा वाढदिवस आहे। त्यासाठी गडकरींचा वाढदिवस बैठकीचा मुख्य विषय असल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले। राज्यभरातील मेडिकल आणि दंत महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेशात राज्यातील विद्यार्थ्यांना 67.5% आरक्षण देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे। त्यामुळे राज्यातील मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसलाय। राज्यातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संधी मिळावी यासाठी हा निर्णय सरकारनं घेतला होता, पण तो कोर्टात मात्र टिकला नाही। राज्यातील सर्व शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्याचे आदेश राज्य सरकारनं जारी केलेत। प्रत्येक आठवड्याच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या तक्रारीची नोंद घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत। विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीनं शिक्षण विभागानं हा निर्णय घेतलाय। तक्रारदार विद्यार्थ्यांचं नाव गुप्त ठेवलं जाणार आहे। लातूर मुंबई एक्सप्रेस बिदरहून सोडण्यास विरोध करत लातूर आणि उस्मानाबादेत बंद पाळण्यात आला। बिदर आणि उदगीरमध्येच ही गाडी प्रवाशांनी भरत असल्यानं लातूरकरांना आपल्या हक्काच्या गाडीत जागाच मिळत नाहीये। त्यामुळे आक्रमक झालेल्या लातूर आणि उस्मानाबादकरांनी काल बंद पाळला। दोन्ही शहरातील शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते या बंदमध्ये सहभागी झाले। याबद्दल लवकरच निर्णय झाला नाही तर रेल रोको करण्याचा इशारा लातूरकरांनी दिला। दारू विक्रीसाठी लोक काय शक्कल लढवतील याचा काहीच नेम नाही। यवतमाळमध्ये एका व्यक्तीने दारू विक्रीसाठी खास जॅकेट ठेवल्याचं समोर आलंय। या जॅकेटमध्ये दारूच्या बाटल्या भरून नेत असताना यवतमाळ बस स्थानकात त्याला अटक करण्यात आली। शंकर पवार असं आरोपीचं नाव आहे। दारूची अवैध विक्री करण्यासाठी शंकरनं हे खास जॅकेट ठेवलं होतं। महाराष्ट्र सरकारनं रामदेव बाबांना नागपूरमध्ये दिलेली मिहान प्रकल्पातील जमीन वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। रामदेव बाबांना राज्य सरकारनं मिहान प्रकल्पात 600 एकर जमीन कवडीमोल भावानं विकली। 1 कोटी रुपये एकर असा दर सुरू असताना राज्य सरकारनं ती जमीन रामदेव बाबांना 24 लाख रुपये अशी विकली। त्याच्या विरोधात काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी कोर्टात जनहित याचिका दाखल केली। त्यांच्या सुनावणीत त्या दरम्यान राज्य सरकारला यावर उत्तर देण्यास 6 आठवड्यांचा कालावधी दिला।